श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहे खूप सुंदर असा हेअर स्प्रे. यातले सर्व घटक नैसर्गिक आहेत आणि केसांच्या वाढीसाठी, नंतर केसात इचिंग होत असेल किंवा डॅन्ड्रफ झालेला असेल, खूप ड्राय झालेला असेल, त्याच्यासाठी खूप फायदेशीर असा हा स्प्रे आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोथिंबीर. आता कोणी कोथिंबीर म्हणतं, कोणी सांबार म्हणतं, कोणी धनिया म्हणतात. तर हे आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे फ्रेश ॲलोव्हेरा जेल. हे काट्यासहित घेतलं तरी चालते. फक्त तेव्हा तुम्ही तोडता तो येलो जो पार्ट असतो त्यामधनं एक येलो पातळ चीक निघतो, तो काढून टाकायचा. तो पार्ट घ्यायचा नाही आपल्याला. त्याच्यानंतर फ्रेश ॲलोव्हेरा जेल असेल तर बेस्ट, नसेल तर तुम्ही मार्केटमधला ॲलोव्हेरा जेल यूज करू शकता. हे असं कट करून घ्यायचे व्यवस्थित. त्याच्यानंतर घेतलेले आहे मी आवळे. आवळा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आवळा पावडरसुद्धा घेऊ शकता, पण आता सध्या अवेलेबल आहेत फ्रेश आवळा अजून तरी, त्याच्यामुळे मी आवळे आणलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू. आता माझ्याकडे पूर्ण लिंबू नव्हतं म्हणून हे एवढं होतं, मी हे यूज करत आहे. तुम्ही एक लिंबूसुद्धा यूज करू शकता. आता लिंबू घेणं महत्त्वाचं आहे, कारण लिंबांमध्ये नैसर्गिक ॲसिड असतं जे स्कॅल्पवरील बॅक्टेरिया किंवा डॅन्ड्रफ, फंगस असेल तर ते कमी करतं. त्यामुळे कोंडा वगैरे होत नाही आपल्या केसांमध्ये. आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं, हे जे केसांच्या मुळांना पोषण देतं आणि केस मजबूत करतं. आणि केस गळत असतील तुमचे ते सुद्धा ते कमी करतं. म्हणून तुम्ही लिंबू टाकू शकता. आणि कोथिंबीरमध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या मुळांना पोषण देतं, केस गळणं कमी करतं आणि केस नैसर्गिकरित्या मजबूत करतं, स्काल्प स्वच्छ ठेवायला मदत करतं. तर आपण आता इथे घेतलेलं आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी. आता तुम्ही जे साहित्य आहे आपलं त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही ते किती ठेवता आहे. त्याच्यामुळे ते जेवढं तुम्ही पाणी घ्याल तेवढं ते आटतं. त्यामुळे पाणी जवळजवळ 1.5 ते 2 ग्लास तुम्ही घ्या. तर मी आता अशा प्रकारे पाणी घेतलं आहे 2 ग्लास. त्याच्यामध्ये टाकत आहे मी आता 2 चमचे मेथी. मेथीसुद्धा गळणं कमी करते, कोंडा कमी करते. म्हणजे हे सगळं जे साहित्य घेत आहे आपण हे केसांसाठी खूप खूप फायदेशीर आहे. तर आता 2 चमचे मेथीदाणे घेतलेले आहे मी. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कलौंजी. कलौंजीला केसांसाठी आयुर्वेदात खूप महत्त्व दिलेलं आहे. हे सुद्धा आपले केस गळणं कमी करते, नवीन केस उगवायला मदत करते. स्काल्प इन्फेक्शन असेल आपल्या स्काल्पला ते सुद्धा ते कमी करतं, केस मजबूत करतं आणि नॅचरली केसांना शाईन देते. त्यामुळे जे कलौंजी जे आहे ना केसांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. तर अशा प्रकारे हे आपण सगळं बॉईल करून घ्यायचं. जवळजवळ 2 ग्लास पाणी टाकलं असेल तर आपलं 1 ग्लास पाणी राहिलं पाहिजे, कारण हे सगळं जे आहे ते मेथीदाणे, कलौंजी वगैरे सगळं फुगून येतं. तर अशा प्रकारे हे सगळं बॉईल करून घ्यायचं. आपल्याला सिमवर ठेवायचं, म्हणजे ते सगळे साहित्य पूर्ण बॉईल होते आणि त्याच्यातले सगळे घटक जे आहेत ते पाण्यात उतरतात. तर आवळा तर हा आपल्या केसांसाठी नैसर्गिक टॉनिकच आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपले केस मजबूत होतात, केस गळणं कमी होतं, केसांना नॅचरली काळंसुद्धा करतं, केस चमकदार बनवतं आणि जो आपला कोंडा डॅन्ड्रफ असेल ते सुद्धा ते कमी करतं. ॲलोव्हेरासुद्धा आपल्या स्कॅल्पला थंडावा देतो, कोंडा कमी करतो, केसांना नॅचरली मॉइश्चराईज करतो. कोरडे आणि जर ड्राय केस असतील ते सुद्धा ते कमी करतो आणि केसांची वाढ होण्यास मदत करतं. आणि मेथीदाणेसुद्धा आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केसांची डेन्सिटी वाढवतात. अशा प्रकारे हे सगळं बॉईल झालेलं आहे. पहा तुम्ही आपल्या कोथिंबिरीचा रंग चेंज झालेला आहे, मेथीदाणे छान फुलून आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण सगळं हे बॉईल करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती छान ते सगळं एकजीव झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते, त्याचा पूर्ण पाण्याचा कलर चेंज झालेला आहे. सगळे जे आपल्या त्याच्यामधलं सगळं इम्पॉर्टंट घटक होते ते सगळे या पाण्यामध्ये उतरलेले आहे. आता हे पाणी गाळून घ्यायचं आपल्याला. आता हे पाणी गाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे उरलेलं सांबार, मेथी, नंतर कलौंजी हे पूर्ण जर थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमधनं काढायचं. त्याच्यामध्ये दही किंवा अंड टाकून तो हेअर मास्क तुम्ही केसांना लावू शकता. आता हे जे पाणी मिळालं आहे ते आपल्याला एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये किंवा तुम्ही कॉटननी केसांना लावू शकता, स्प्रे बॉटल नसेल तर. पण हे पाणी तुम्ही 4-5 दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता हे मी स्प्रे बॉटलमध्ये भरून घेते आहे.
तुमच्याजवळ नसेल तर आपली जी ड्रॉपवाली बॉटल असते ना त्यामध्ये भरलं तरी चालेल, म्हणजे एक एक ड्रॉप आपल्या केसांच्या मुळाशी टाकू शकतो आपण, किंवा सरळ कॉटननी लावा, काही प्रॉब्लेम होणार नाही. कॉटननीसुद्धा ते व्यवस्थित लावता येते आपल्याला. आता हे अशा प्रकारे भरून घ्यायचं. आता हे कसं अप्लाय करायचं हे मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये तुम्ही हेअर ऑइल पण टाकू शकता, पण हेअर ऑइल टाकलं आपण तर रोज रोज ते वॉश करावं लागतील केस, त्याच्यामुळे नाही टाकलं तरी चालते. आणि आता आपल्याला जर शॅम्पू करायचा असेल तर शॅम्पूसाठी ते पाणी यूज करू शकतो. ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला की ते कशा प्रकारे आपल्याला शॅम्पू आणि हे पाणी यूज करायचं आहे. आता तुमच्या केसांच्या लेंथनुसार ते पाणी घेऊ शकता. ते केसांच्या लेंथनुसार तुम्ही शॅम्पूची क्वांटिटी घेऊ शकता. पाण्याची आणि क्वांटिटी हे तुमच्यावर डिपेंड आहे किती घ्यायचं. तर आता दुसरं पाणी न घेता साधं याच पाण्याने आपल्याला हेअर वॉश करायचे आहे. याच्यामध्येच आपल्याला शॅम्पू मिक्स करायचा आहे. आता हा स्प्रे आपल्याला कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगते. हा फक्त वापरण्यापूर्वी एकदा व्यवस्थित शेक करून घ्यायचा, ते हलवून घ्यायचा व्यवस्थित. स्प्रे केल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा, त्यामुळे सगळे पोषक घटक केसांच्या मुळांपर्यंत जातात. भांगाभांगात आपलं एक एक केसांचं पार्टिशन करायचं आणि हळूहळू त्याला लावायचं, स्प्रे करायचं. आणि हा स्प्रे केल्यानंतर केस वॉश करायची गरज नाही आहे, कारण हा जो स्प्रे आहे आपल्या स्कॅल्पमध्ये छान मुरतो. त्याचमुळे आपलं केसांचं गळणं कमी करतं, केस मजबूत करतं आणि केसांना नैसर्गिक चमक येते. म्हणून हा घरगुती स्प्रे दररोज वापरा. तुम्ही 1 महिना याचा कंटिन्यू यूज करा, एकही दिवस स्किप करू नका. जेव्हा तुम्हाला हेअर वॉश करायचे तेव्हा तुम्ही हेअर ऑइल वापरून याच शॅम्पूने हेअर वॉश करा आणि छानपैकी 5 मिनटं केसांना मसाज करा. फक्त हा स्प्रे पूर्ण आपल्या स्कॅल्पला लागला पाहिजे आणि हळूहळू 5 मिनटं सगळीकडे असं तो पसरला पाहिजे, तशी त्याची मसाज करा. जसं आपण हेअर ऑइलची मसाज करतो तशाच या स्प्रेची मसाज करा आणि सोडून द्या. आणि हा स्प्रे होईस्तोवर तुम्ही रात्री लावा. तुम्ही न धुता पण तुमचे केस ऑइली किंवा असे चिपचिपे वाटणार नाहीत. आणि मी त्याच पाण्यामध्ये शॅम्पू टाकून हेअर वॉश केलेलं आहे. तुम्हाला मी केस दाखवते. माझे केस पहा किती सुंदर झालेले आहे. खूप छान सॉफ्ट होते, डेन्सिटी वाढते आपल्या केसांची. म्हणून हा घरगुती हेअर स्प्रे दररोज वापरा आणि फरक बघा. अशाच अजून हेल्थ आणि ब्युटी टिप्ससाठी माझं ग्लो विथ जयू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.